काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कोमल्स रेसिपी या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचं लोणचं रेसिपी. इथं आपण 3 मीडियम आकाराच्या कैऱ्या घेतल्यात. कैऱ्या चिरायच्या अगोदर आपण 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या. 10 मिनटं भिजवायचं कारण असं की त्यातला जो चीक असतो, कैरीला लागलेला चीक असतो, तो व्यवस्थित असा निघाला पाहिजे. कैरी चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 10 मिनिटांनी आणि व्यवस्थित अशी पुसून घ्यायचे आपण त्याला. पाण्याचा अजिबात अंश राहून द्यायचा नाही आहे. अशा प्रकारे आपण कापून घेऊ आणि त्यातली जी कोय असते ती आपण बाजूला काढून घेऊ. आणि आपल्याला इथं बारीक बारीक काप करायचे आहेत कैरीचे. जास्त मोठे पण नाही आणि जास्त एकदम बारीक पण नाहीत, एकदम मीडियम साईजचे. किंवा तुम्हाला वाटतील तशा प्रकारे करा. शक्यतो छोटे छोटे काप केले तर कैरी मुरायला सुद्धा व्यवस्थित मुरली जाते आणि खाताना सुद्धा जास्त मोठी अशी वाटत नाही आपल्याला. अशा प्रकारे आपण मीडियम आकाराचे काप करून घेऊया सगळे. 3 कैऱ्या म्हणजे जेमतेम अर्धा किलो असतील. आणि आपण इथं घरगुती पद्धतीनं मसाला तयार केला आहे ह्याचा लोणच्याचा. तो 2 दिवस आधीच करून ठेवला होता आपण. दुसरी कैरी पण घेऊया आपण चिरायला. इथं व्यवस्थित एकाच साईजमध्ये आपल्याला काप करून घ्यायचे सगळ्या कैऱ्यांचे. काप करून झालेले आहेत आपले. एका भांड्यामध्ये आपण सगळ्या कैऱ्या काढून ठेवूया. हे बघा, सगळे व्यवस्थित एका प्रकारचेच काप तयार झालेत आपले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालायचं. मीठ तुमच्या अंदाजाने जेमतेमच घाला, कारण नंतर पण आपण खारामध्ये कैरीचं जे मसाला आहे म्हणजेच लोणच्याचा जो खारा आहे त्याच्यात पण मीठ टाकणार आहोत. त्यामुळे जरा अंदाजाने सुरुवातीला टाकलं तर पुढं प्रॉब्लेम येत नाही आपल्याला नंतर काय. 1 चमचा आपण हळद टाकली आणि असं टॉस करायचे, जेणेकरून आपली जी हळद आणि मीठ आहे ते सगळ्या कैऱ्यांना व्यवस्थित अशी लागली जाईल. किंवा हातानं जरी कालवलं तरी चालते. हे बघा, सगळ्या कैऱ्यांना असं लागलेलं आहे मीठ आणि हळद. आणि 10 ते 15 मिनटं आपण त्याला झाकून ठेवले. मुरत ठेवायचं 10-15 मिनटं किंवा अर्धा 1 तास जरी ठेवलं मुरायला तरी चालते. इथं आपण गॅसवर छोटं पातेलं ठेवले. इथं मी 3 कैऱ्यांसाठी जेमतेम अर्धी वाटी तेल घेतले. कमी जास्त तुमच्या अंदाजाप्रमाणे करू शकता, म्हणजे तुमच्या कैऱ्यांच्या साईजवर ते डिपेंड ठरते किती तेल घ्यायचं ते. इथं आपण घरगुती पद्धतीनं जो मसाला केला होता ते तेल एकदम थंड करून द्यायचं आहे आपल्याला. अजिबात गरम नसलं पाहिजे तेल, म्हणजे कोमटसुद्धा नसलं पाहिजे. एकदम थंड झाल्यावर नंतर हा जो मसाला आहे आपण घरगुती पद्धतीनं केलेला तो त्याच्यात टाकायचा आहे. वरून नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि असं हलवायचं. हा मसाला आपण 1 दिवस मुरत ठेवायचे, जेणेकरून तो चांगला मुरला जाईल. इथं मसाल्यासाठी आपण 2 चमचे मेथी दाणे, अर्धी वाटी मोहरीची डाळ, 1 चमचा हिंग, बेडगी मिरची पावडर 2 चमचे आणि लाल तिखट हे वापरलेलं आहे. आणि आपण मसाले एकदम भाजून घेतलेले आहेत पॅनमध्ये आणि नंतर ते बारीक केले. अशा प्रकारे मसाल्याचा व्हिडिओ आपण नंतर घेऊया. इथे बघा, सगळी कैरी आपली मुरलेली आहे आणि त्याच्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. पाणी सगळं काढून ठेवायचं आहे आपल्याला. पाण्याचा थोडासुद्धा अंश त्यात राहिला नाही पाहिजे. पाण्याचा जरी हात लागला तरी कैरी आपली लगेच खराब होऊ शकते, कैरीचं लोणचं. अशा प्रकारे आपण ताटात सगळं पसरवून घेतले आणि फक्त 2 तास आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे. उन्हात जर ठेवत असाल तर उन्हामध्ये आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचे. एकदम कडकडीत वाळून नाही द्यायचं, फक्त पाण्याचा अंश त्याच्यातला निघायला पाहिजे. हे बघा, आपलं वाळलं आहे लोणचं. सगळे काप व्यवस्थित असे वाळलेत. जास्त पण वाळून द्यायचं नाही. इथं माझ्याकडून थोडं जास्तच वाळले. जास्त वाळल्यावर काय प्रॉब्लेम होतो की मुरायला जरा वेळ लागतोय. आणि खार पण आपला पूर्णपणे थंड झाला आहे, त्याच्यात टाकून घेऊया आपण. अशा प्रकारे लोणचं केलं तर वर्षभर टिकते. फक्त पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. आपल्याला जे साठवणीचं लोणचं आहे ते एका मोठ्या भरणीत काढून ठेवायचं आणि जे वापरायचं ते आपल्या छोट्या भरणीत काढून ठेवा. त्या भरणीला पाण्याचा हात लागता कामा नये, नाहीतर मग ते पूर्ण लोणचं खराब होऊन जाते. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण खार आपण त्याच्यात टाकून घेतलं आणि हे खायला 8 दिवसात
मुरलं जातं ते व्यवस्थित. 8 दिवसानंतर आपण खायला सुरुवात करू शकतो. आणि शक्यतो काचेची भरणी असेल तर काचेच्या भरणीतच ह्याला साठवून ठेवा. काचेच्या भरणीत ते चांगलं टिकलं जाते. तर तयार झालेली आहे आपली लोणचीची रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.